तासगाव तालुक्यातील मणेराजुरी जिल्हा परिषद गटातील बलगवडे गावात सौर ऊर्जा प्रकल्पासाठी गावच्या हद्दीतील मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड करण्यात आल्याने ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त होतोय। याच संतापातून आज होत असलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीवर ग्रामस्थांनी सामूहिक बहिष्कार टाकला असून सकाळी मतदान सुरू झाल्यापासून दुपारी 11:15 वाजेपर्यंत गावातील एकाही मतदाराने मतदान केलेलं नाही। सौर ऊर्जा प्रकल्पासाठी वृक्षतोड सुरू होताच बलगवडे गावातील ग्रामस्थांनी आंदोलन आणि उपोषणाचा मार्ग स्वीकारला होता। त्यावेळी तालुका प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी ग्रामस्थांशी चर्चा करून सौर ऊर्जा प्रकल्पासाठी गावातील झाडांची तोड होऊ दिली जाणार नाही, तसेच पर्यायी जागा उपलब्ध करून देण्यात येईल असे लेखी तोंडी आश्वासन दिलं होतं। या आश्वासनावर विश्वास ठेवून ग्रामस्थांनी आपलं उपोषण मागे घेतलं होतं। मात्र त्यानंतर प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी दिलेला शब्द पाळला नसल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे। पर्यायी जागा न देता थेट सुमारे 12,000 वृक्षांची तोड करण्यात आल्याने ग्रामस्थांची फसवणूक झाल्याची भावना निर्माण झाली आहे। या वृक्षतोडीमुळे पर्यावरणाचा मोठा ऱ्हास झाला असून गावाच्या भवितव्यावरच प्रश्नचिन्ह उभे राहिले असल्याचं ग्रामस्थांचं म्हणणं आहे। या पार्श्वभूमीवर प्रशासन आणि लोकप्रतिनिधींविरोधात निषेध व्यक्त करण्यासाठी बलगवडे गावाने जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा कठोर निर्णय घेतला। यामुळे मणेराजुरी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती गटातील एकूण मतदानाच्या टक्केवारीवर मोठा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जाते। दरम्यान बहिष्काराची तीव्रता लक्षात घेता प्रशासनाकडून ग्रामस्थांशी पुन्हा चर्चा करण्याचे प्रयत्न सुरू असून या प्रकरणावर पुढील तोडगा कसा निघतो याकडे संपूर्ण तालुक्याचं लक्ष लागलं आहे। माझे नाव निवास बापूराव पटेल, बलगवडे तंटामुखी अध्यक्ष। आज जो जिल्हा परिषद पंचायत समितीवर बहिष्कार जो घातला आहे तो गेले 1 महिन्याभरापूर्वी आम्ही जे उपोषण केलं होतं सोलर आवादा कंपनीच्या विरोधात, आणि सोलरला विरोध म्हणून तो केला नव्हता की वृक्षतोडीला विरोध होता। वृक्षतोड जवळजवळ 12,000 झाडं तोडून जिथं मोकळी जागा होती 180 गट नंबरमध्ये त्यांना आम्ही सांगितलं होतं की 180 मध्ये घ्या। त्याच्यावर 4 दिवस जवळजवळ उपोषण आम्ही 14-15 जणांनी केलं होतं। त्या उपोषणाला आश्वासन म्हणून आमचं उपोषण प्रशासकीय अधिकारी आमदार खासदारांनी सोडवलं, पण ते ठोस असं सोडवलं नाही। हाय तिथंच पोलीस प्रोटेक्शनमध्ये आवादा कंपनीनं जबरदस्ती प्रकल्प चालू केला, त्याच्यावर कोणताही तोडगा न काढता पोलीस प्रोटेक्शनमध्ये ते चालू केलं। आमचं एवढंच मत होतं की जिथं झाडं नाहीत वृक्षतोड न करता 180 मध्ये गट नंबरमध्ये तो प्रकल्प बसतोय तिथं करा। त्यांनी सोलरला आमच्या बलगवडे गावचा विरोध नव्हता हे पहिल्यांदा समजून घ्या। आमचं मत एवढंच होतं की मोकळ्या जागेत तो प्रकल्प करावा। आता आम्ही आमच्या ग्रामसभेला 15 दिवसापूर्वी ठरलं, लोकनियुक्त सरपंचाच्या अध्यक्षतेखाली जी मीटिंग झाली गावची, त्या गावच्या अध्यक्षतेखाली सरपंचाच्या ठरले गेले की बाबांनो सगळ्यांनी एकत्र बसून येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका येणार आहेत त्याच्यावर बहिष्कार घालायचा। ती त्यात ठरल्याप्रमाणे बलगवडे गावातील सगळ्या लोकांनी आतापर्यंत पाळलेलं आहे। आमचं मत एवढंच आहे, अजून प्रशासनानं यावं, जेवढी जागा त्यांना 21 एकर दिल्या तेवढ्या जागेत हा प्रकल्प नाही। प्रशासन अजून बी डोळे झाक करायला लागले। जवळजवळ 30 एकरापर्यंत जागा गव्हर्नमेंटची घेतली आहे। गव्हर्नमेंटची जागा आहे, आम्ही मान्य केली, ती गव्हर्नमेंटची जागा आहे। गव्हर्नमेंटच्या प्रशासनातल्या अधिकाऱ्यांनी यावं इथं आणि अजून पण बघावं की प्रशासनाचं ठोसी कोणी माणूस इथे येत नाही आणि त्यांना विचारत नाही आवादा कंपनीला की जागा तुम्ही किती घेताय आणि कुठं डांबरवतोय, कुठं काय करतोय, अजूनही केलेलं नाही। त्यांनी जी जागा घेतल्या त्याला मोजणी सुद्धा केली, पण त्या मोजणीला नंबर सुद्धा लावलेला आहे। आमचं मत एवढंच होतं की वृक्षतोड न करता हा प्रकल्प होऊ द्या। सोलरला आमचा विरोध नाही, अजूनही मुख्यमंत्री साहेबांनी यावर लक्ष द्यावं आणि आमच्यावर तोडगा काढावा। गाव अजून पण चर्चेला तयार आहे। धन्यवाद। का नाही, या 2 दिवसापूर्वी नायब तहसीलदार आणि PI साहेब आली होती, त्यांनी एक मीटिंग घेतली होती, पण पूर्ण गावानं ठरवले गेले की बाबा ह्याच्यावर बहिष्कारच घालायचा आणि मतदान काय आम्ही करणार नाही। लोकांचं काय मत आहे, मतदार काय म्हणतात? आम्ही असं काही केलेलं नाही की असा एक गैरसमज नसावा प्रशासनाचा की आम्ही लोकांच्यावर दबाव घालतोय किंवा काय नाही। स्वयंपूर्तीनं सर्वजण त्यात सामील आहेत। सगळ्या गावानंच ठरवलंय, प्रशासनानं आपल्याला फसवलंय तर गावासमोर येऊन ज्यांनी आम्हाला फसवलंय त्यांनी गावासमोर येऊन त्यांनी चर्चा करावी। आम्ही चर्चेला काय तयार आहे, पण यातलं कोणी येणं झाले, कारण त्यात सगळंच अनलिगल केले। झाडे जवळजवळ 12,000 असताना 555 दावली। जे आता तुम्हाला अवॉर्डमेंट केली ती किती 21 एकराची 21 एकराची केले, तुम्ही 30 एकराची ताब्यात घ्यायला लागलाय। कुठली झाडं तुम्ही 21 एकरातली जवळजवळ तुम्ही तोडली 12,000 झाडं तोडली। आता आणि तुम्ही एक्स्ट्रा कुणाला हे मनमानी कारभार करून तुम्ही जे क्षेत्र तुम्हाला दिलंच नाही त्यातली 10 एकरातली झाडं तुम्ही तोडली, त्यातला दुसरी आणि झाडं
यांचं हे सगळं जे बेतालपणा चालू आहे बिन लगाम चालू गोडीगत पळायला लागलीत का नाही त्यांच्यावर काय तर लगाम बसला पाहिजे यासाठी गावानंच ठरवलंय की काय असेल ते तुम्हाला पॉईंट आउट किती केलंय 21 एकर केलंय तर तुम्ही द्या ना त्याचे कागद असतील तुमच्यावर सगळं आहे तुमचे नकाशे करता डिझाईन करताना सुद्धा मी लक्षण काय केलं तुम्ही 21 एकराने डिझाईन करायला पाहिजे होतं तिथं तुम्ही 27.5 एकराने डिझाईन केलं म्हणजे जनतेत ठरवताना तुम्ही कलेक्टर साहेब प्रशासनाला सुद्धा यावं त्या कंपनीने फसवलंय कसं तर डिझाईन मध्ये जर तुम्ही दावलं त्याचं पॉईंट टू पॉईंट मोजलं त्या याचं कंपनीच्या डिझाईनचं तर त्या पॉईंट मध्ये काय येतंय पॉईंटला दाखवते रेकॉर्डली तुम्ही 21 एकर होता आणि पॉईंट टू पॉईंट मोजलं तर ती 27.5 एकर क्षेत्र भरतंय आमचं म्हणणं एवढंच होतं की तुम्ही या क्षेत्रातली झाडं तोडून तुम्ही काय करू नका पलीकडच्या बाजूला 180 मध्ये तुमची जी झाडं मोकळी आहे तिथं जागा तिथं तुम्ही हा सोलर प्लॅन्ट करा आमच्या गावाचा कुणाला या सोलर प्लॅन्ट विषयी विरोध नव्हता पण तुम्ही मनमानी करून जी काय केलंय या गोष्टीसाठी आम्ही सर्वांनी बहिष्कार टाकलाय आणि हा बहिष्कार स्वयंपूर्तीने गावानं सगळ्या टाकलाय कोण इथं नेता नाही कोण काय काय सगळी मिळून आहे सर्वसामान्य जनता सगळी मिळून आहे त्यामुळं असा काही गैरसमज नको की ही कोण अडवायला लागली ते आम्ही एखाद्याला मतदान करायला चाललाय त्याला पळवून न्यायला लागलोय तुला करू नको म्हणून सांगायला लागलोय असं काही नाही सगळं स्वयंपूर्तीने गाव सगळं यात सामील आहे जी गावाची तुम्ही जी फसवणूक केल्या या फसवणुकीचं उत्तर तुम्ही सगळ्या प्रशासन कलेक्टर असो तहसीलदार असो तुमच्या प्रशासन लेवलला शासन लेवलला आम्हाला न्याय मिळावा चर्चा करायला आम्ही सगळं गाव तयार आहे तुम्ही जे काय केलंय हे चुकीचं आहे की नाही आम्ही सिद्ध करतो तुमच्या समोर सांगतो आम्ही आहे का नाही पुरावे नशी आमच्याकडे सगळी त्याबद्दलची कागद आहेत एवढं धन्यवाद